वेत परंतु लॉंग ऑन कडे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव पाहायला मिळते आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु नक्कीच धावांवर कुठेतरी मात्र रोख लावण्यामध्ये नक्कीच यश आलेलं आहे बबलू पाटीलला. फक्त आपल्या स्पेलमध्ये 8च धावा खर्च केल्या. प्रत्येकी 4 षटकांचा सामना हा सुद्धा असेल. म्हणजे आज आपण नक्कीच सर्व सामने 4 षटकांचे खेळवणार आहोत. यानंतर जो पुढील सामना असणार आहे मित्रांनो, या चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल श्रावण स्पोर्ट बोखरी संघासमोर. त्यानंतर पुढील सामना असेल एसके स्पोर्ट सापे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट वासेरे. बिग बॅटल, बिग मॅच. थोडस शांतमय वातावरण आहे कारण मोठे फटके प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. जणू काही या ओव्हरमध्ये तशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल का? प्रयत्न तर तशाच प्रकारचा पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची संभावना. मयूरपाडी लॉंग ऑनच्या दिशेने लागणारा हा पहिला झटका. ये स्पोर्ट अर्जुन चेंडूमध्ये वेग सुद्धा थोडासा कमी पाहायला मिळाला आणि नक्कीच ते म्हणतात की लालच बुरी बात आहे कारण चेंडू बराच वेळ हवेत गेला. एलिव्हेशन झालं नाही, टायमिंग झालं नाही, ताकद झुकली नाही आणि त्याच वेळेला पाहतोय लॉंग ऑनकडे मात्र सहजसोबत झेल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो पिक बाद होता. पूर्वी आपण जर पाहिले तर फक्त एकच धावाचं योगदान दिलं आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज कैफ. मोहम्मद कैफ नावाचा नक्कीच आपण भारतीय संघासाठी खेळाडू अनेक वर्षे पाहिले आणि हा कैफ रईस अर्जुनी संघासाठी पाहूया कशा प्रकारची मात्र फलंदाजी साकारतोय. आता मात्र टायमिंग ला जबाब अंतर प्राप्त करेल का? व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग, बॅक टू बॅक. मी अतिशय सुंदर झेल पाहायला म्हणतोय. अगदी कॅमेरा तिथे मात्र कैद केला जातोय या खेळाडूला. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र जोडी मात्र नक्कीच महागारी परत या कारण प्रथमतः आपण पाहिलं तर तोपिक झेलबादच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र पाहिलं तर गणेश एक चौकोरात साईडने 6 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र खेळाडू कक्षामध्ये परततोय. ही जोडी आता मात्र फार महत्वाची असणार आहे अर्जुनी संघाचा. आपण जर विचार केला तर आसिफ चिन्नाट आणि कैफ रईस. आसिफचा आपण जर विचार केला तर मागील 3 ते 4 सत्राचे पाठीमागे गेलो तर काय हा फलंदाजाने दर्जा एक निर्माण केला होता परंतु नक्कीच त्यानंतर कुठेतरी क्रिकेटपासून थोडीशी वंचित राहिले आणि पुन्हा एकदा मागील सत्रापासून कमबॅक केला जातोय. परंतु ही मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स सादर करेल. इथे मात्र विजिट केला जातोय. रिव्हर्स शॉट अँड फल्टी शॉट आहे परंतु टायमिंग झालं नाही कारण डेपमध्ये खेळाडू सज्ज पाहायला मिळतो या रोहन पाटील. चांगलीपैकी एकच धाव. इथे मात्र कुठेतरी अर्जुनी संघाचा आपण विचार केला तर पार्टनरशिपची आवश्यकता आहे कारण तुम्ही दोन फलंदाज स्वस्तात तुमचे बाद झालेले आहेत आणि नक्कीच विकीस्फोट कुक्षे संघाला तुमच्या संघाला नक्कीच फाईट करायची असेल तर योग्य ती धावसंख्या तुम्हाला नक्कीच उभी करावी लागेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू काय बंटी पाटीलचा षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. सन्माननीय नरेशजी गायकवाड यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय दुर्गा स्पोर्ट अतकुलीच्या वतीने आपण ही स्पर्धा अनुभवतोय. उर्ध विकेटने पुन्हा एकदा मिस्टाईप फटका. चेंडू बराच वेळा हवेत परंतु झेल होण्याची मात्र कोणत्याही प्रकारची संभावना पाहायला मिळत नाही. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. जवळपास व्हाईस कॅप्टन पंकज जाऊन चेंडूला मात्र गॅदर करतोय. तात्पुरती मात्र आसिफला एक संधी होती की नक्कीच 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि आता मात्र बराच वेळानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते या अर्जुनी संघाची. ती म्हणजे 2 गडी बाद 11 धावा. खूपच छान चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी झेल टिपला जातो. या पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू निसटला होता परंतु चेंडूवर योग्य ती नजर ठेवली आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला गॅदर करतोय. बिग विकेट आसिफ चिमनाप.
पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण पाहिलं तर एका हाताने झेले टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर पाहिले की दुसऱ्या अटेम्प्टमध्ये दोन्ही हातांचा प्रयत्न केला आणि नक्कीच आपल्या हातामध्ये मात्र चेंडूला कैद करतोय यष्टीरक्षक बबलू पाटील. तिसरा झटका इथे मात्र या ठिकाणी लागतोय अर्जुली संघाला. ज्याप्रमाणे सुरुवात पत्ते गायकवाड सर अतिशय संत सुरुवात अर्जुली संघाची पाहायला मिळते, कारण 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा दाखल आणि 3 महत्त्वपूर्ण गडी इथे मात्र गमावले. तर या 2 षटकामध्ये चांगली कमबॅक इथे मात्र अर्जुली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, तर ऐकूया आपण गणेश गायकवाड सर यांच्या मधुरवाणीतून. धन्यवाद योगेश. नरेश गायकवाड मॅन फ्रॉम पडघा आणि नरेश गोरले मॅन फ्रॉम भोकरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं जयदुर्गा चषक 2020 मध्ये मनपूर्वक स्वागत. गोलंदाज मयूर PTC मधील एक सर्वोत्तम गोलंदाज. दरम्यान पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडूला अचूक रीतीने ओळखलं आणि मिडॉनच्या क्षेत्राकडे खेळून काढला. एक धाव मिळेल. एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. अतिशय संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि याचं कारण आहे विकीस्पोर्ट कुकसे संघाची दर्जेदार गोलंदाजी. टिच्चून आणि तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू मयूरचा. समोर जातोय फलंदाज आकाश. निश्चितच जसा चेंडू तसाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू जातोय, त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदत चेंडू सीमा रेषा पार चौका. आपल्या नावाचा बोलबाला केला. खऱ्या अर्थानं पाहिलं कालपासून संगीताच्या माध्यमातून DJ आकाश अतिशय मनोरंजन आपलं करतोय. दरम्यान नव्याने आलेला फलंदाज पिंटू. मयूरच्या मारायला सामोरा जाईल तो कैफ राईस. संघाचा कर्णधार आहे कैफ. फार मोठी जबाबदारी आहे पिंटूवरती आणि कैफवरती, कारण 10 बलकावरती धावा झळकलेल्या आहेत 16. अतिशय सुरेख मारा खोलवर टप्प्याचे चेंडू, ते तर्रार मारा. चेंडू पडल्यानंतर चांगली उसळी प्राप्त करतोय. या खेळपट्टीवरती गोलंदाजाने गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. बबलू पाटील मगाशी जेव्हा स्टेजवर बसले होते, पूर्णपणे त्यांची गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला हवी याचा अभ्यास चालू होता. दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेने चेंडू टाकण्याच्या नादात फुलटॉस चेंडू टाकला जातोय, मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे चेंडू गेलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. एक धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. 3 षटकांची समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडनं. निश्चितपणे अतिशय माफक धावसंख्या. जर या स्पर्धेतील आपण जर पाहिलीत तर 74 ही उच्चांकी धावसंख्या आणि कमीत कमी धावसंख्या जर आपण पाहिली तर ती कोण उभारतोय पाहूया. कालच्या दिवसामध्ये 40पेक्षा अधिक धावा झालेल्या आहेत आणि अर्जोली संघ अशा पद्धतीचा निच्चांकी रेकॉर्ड आपल्या नावावरती कोरला जाईल, त्यासाठी निश्चितच कुठेतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतील आणि त्यांच्या क्षमता आहे ती. तर शेवटचं षटक असेल अतिशय महत्त्वाचं आणि षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज भूषण. अनेक पर्याय आहेत विकीस्पोर्ट कुकसे संघाकडे गोलंदाजीची आणि ती जमेची बाजू आहे. भूषण गोलंदाजी करेल. लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि आपण जर पाहिलं तर वेगापेक्षाही
चेंडूला फिरकी देण्यामध्ये तो अधिक प्रसिद्ध आहे. एक चांगला असा गोलंदाज म्हणून त्यांनी ख्याती प्रस्थापित केलेली आहे. तोच भूषण. आकाश जोशीला या ठिकाणी षटक हाताळायला न देता ते षटक भूषणला देण्यात आलेले आहे. दरम्यान भूषण गोलंदाजी सज्ज, सामोरा जाईल कैफ. पहिला चेंडू फिरकावला होतो मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाला बनावं लागतं प्रेक्षक. चेंडू सीमा सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. आणि ज्यावेळेस 3 षटकात तुम्ही 17 धावा उभारता त्यावेळेस दिशा देण्याची गरज आहे. मात्र पहिला चेंडू षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता भूषणमध्ये सुद्धा पूर्णपणे आहे. भूषण गोलंदाजी सज्ज. पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आशाळभूत नजरेनं पंचांकडे काही पाहतोय. कुठेतरी हा स्वेर चेंडू असेल असं वाटत होतं. मात्र चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य. दरम्यान कमबॅक करतोय. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि जेव्हा 4 षटकांचे सामने असतात तेव्हा अशा पद्धतीचे निर्धाव चेंडू निश्चितच गोलंदाजाचा उत्साह वाढवणारे असतात. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पळून 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 25. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. निर्णायक 3 चेंडू असतील. निश्चितपणे जयदुर्गा चषक 2020चं जे आयोजन नियोजन आहे आतापर्यंत झालेल्या आयोजन नियोजनाला आपण जर पाहिलं तर नेहमीच एक पाऊल पुढे राहणारा नरेश राऊत आणि त्याचे सारे सहकारी यांचं मोलाचं योगदान आहे. आणि म्हणूनच अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. GTCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करताना पाहतोय. 4 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आणि त्याच जोरावरती ही स्पर्धा 100% नव्हे तर 200% यशस्वी झालेली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान भूषणचा पुढचा चेंडू समोर जाईल कैफ प्राइस. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. षट गोलंदाज कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार आहे याची जणू काही अगोदरच जाणीव झालेली होती. मनकवडा कैफ आणि त्या पद्धतीनं फटका खेळला. 31 धावा धावफलकावरती. 30पेक्षा अधिक धावा उभारल्या गेलेल्या आहेत. आणखी काही चेंडू शेष आहेत. यावरती मोठा प्रहार करण्याचा कैफचा प्रयत्न राहील. तर भूषण गोलंदाजी सज्ज. सामोरा जाईल तो कैफ राईस. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहतोय डीप पॉईंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. हातामध्ये झेल सहज टिपला जातोय. 5वा झटका करतोय आपण आपल्या शुभ हस्ते. नरेश यांना आपण सन्मानित करणार आहात. सन्माननीय नरेशजी गोरले यांना सन्मानित केले जाते. आमच्या गावचे जावई सुद्धा आहेत. मायेची शाल त्यांना प्रदान केली जाईल. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं एक स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान केलं जातंय. धन्यवाद नरेशजी. धन्यवाद राऊत साहेब. 94-90 क्रमांकाची स्विफ्ट कार आहे. ती कोणाची असेल कृपया तुमच्या कारमुळे अडथळा निर्माण झालेला आहे. कृपया तिथून कार थोडी दूर करायची आहे. स्विफ्ट गाडी आहे 94-90 या क्रमांकाची. ज्या कोणाची गाडी असेल कृपया गाडी मालकांनी गाडी तिथून दूर करायची आहे. भूषणचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो मोईन.
निश्चितच कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू गेलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 3 धावा लिहिलं पूर्ण. आणि अशा पद्धतीनं धाव बलगावती धावा झळकत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. 34 धावा 35 धावांचं आव्हान असेल आणि या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत विकी स्पोर्ट कुकसे ऐकणार आहोत आपण व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे यांच्या आवाजात. आणि पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं। मैच को शुरू रखना अंपायर्स, क्योंकि इसकी विजेता टीम अगले मुकाबले में खेलने वाली है। कैफ रईस ने बहुत ही कमाल की बल्लेबाजी की, कुछ अच्छे स्विच हिट लगाए, लेकिन आखिरकार उसी शॉट में वो आउट भी हुए। विकी स्पोर्ट कुकसे जो कि डिफेंडिंग चैंपियन है, उनके सामने जो टारगेट है वो 35 रनों का है। आप सभी का हार्दिक स्वागत है नरेश राउत और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से। आप देख रहे हैं जय दुर्गा चषक 2020 अतकोली। So back to cricket now. To openers, the great Kalpesh Bablu with Bunty. These two are the great player. Is going to be, I think, Pinto open the bowling attack. Bright sun shining here at Atkoli Cricket Ground. Slow breeze running over the ground. Fantastic atmosphere of cricket. Is going to be Bunty. Facing him batsman Kalpesh Bablu. 35 is the target in front of Vicky Sport Cookse. Lot of depend on mandatory power play. First ball, fine delivery, but equally played by Bablu with the short back leap push to mid on, and with the stroke batsman through for one. Bablu off the mark with single, and Vicky Sport one for no wicket. Next match, winner of this game meet Shravan Bokri. Here goes Bunty. Balls to Bunty, flashed away over the infield for 4. Great shot. A power play stroke gets to the boundary for 4. Bunty to Bunty. This time flex, 6 runs. What a great hit. Have a look at that. Oh, what a shot. Magnificent, massive from Bunty. सामने जो दर्शक है वो अपने पैर पर्दे से हटा दे। धन्यवाद। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, क्योंकि पड़गा टेनिस क्रिकेट में मैच हो रहा है। जो दर्शक बाउंड्री के अंदर
हमारे बाईं ओर बैठे हैं, कुछ खिलाड़ी भी हैं, उनसे रिक्वेस्ट है कि पर्दे के पीछे आपको बैठना है, प्लीज। धन्यवाद। Great shot from Bunty. He moves up to 10 and his score moves up to 11 without loss. Bunty to Bunty. Shot try to Cassius is out. Mozam is there, try to cuss their ball, try to uppercut. Top edge and rose to Mozam. So Bunty on his way now, and his score is 11 for the loss of 1 wicket. New batsman in, Rahul. You are watching the match between Wiki Sport Kukse and A Sport Arzoli. Now, Bablu having a word with Rahul. Asif Chimnat adjustment in field. Kafrais played a terrific knock. Help of 2 sixes. Bunty. Ball this time turning on the onside, tucked away to wide of deep mid on. Kafrais is there. Enough time, batsman gets one. 1-2 score now. His score moves up to 12 for the loss of 1 wicket. Chasing a target of 35. Wiki Sport Kukse. Bunty. Right arm over the stumps. Oh, beauty. Firmly driven. Straight to fielder. Direct hit. But batsman safe in. Nice throw from Kaif, and that marks end of the first over. His score is 13 for the loss of 1 wicket. एक ओवर की समाप्ति 13 रन बने, एक विकेट गंवाने के बाद बचे भी जो 3 ओवर है उसमें जीतने के लिए 22 रन चाहिए। हालांकि इस तरह के जो टोटल रहते हैं और कल्पेश पाटिल जब तक वहां पे रहेंगे खतरा मंडलाता रहेगा अर्जोली स्पोर्ट्स पे। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज मोइन को, जिन्होंने 5 गेंदों पर 5 विकेटों का कीर्तिमान बनाया था पीपीएल में। मोइन सामना करेंगे कल्पेश बबलू। नॉन स्ट्राइक पर हैं राहुल। सैंडी पाटिल कुरुन ने विकी स्पोर्ट कुक्से को और स्पेशली कल्पेश बबलू को ऑल द बेस्ट कहा है। मोइन राइट आर्म राउंड विकेट जाते हुए शॉर्ट गेंद खींच के पुल किया, गेंद हवा में और कल्पेश आउट। बड़ी विकेट। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए थे। खींच के मारा था शॉट को वहां पर ऑफ स्टंप के बाहर से। ये देखिए एलिवेशन नहीं था, गेंद की उछाल को पूरी तरह पढ़ नहीं पाए थे कल्पेश। अब अर्जुल स्पोर्ट मैच में वापसी करती हुई नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं महेश। लग रहा है कि मुकाबला भी काफी कट टू कट जाएगा जिस तरह कमर कस ली है अर्जुल स्पोर्ट्स ने। मोइन राइट आर्म राउंड विकेट जाते हुए फिर से पटकी भी गेंद, शॉट में उतना दम नहीं, गेंद डीप कवर में गई है।
कोई भी खिलाड़ी नजदीक नहीं था 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रनों से खाता खुला महेश का। विकी स्पोर्ट कुक्से का स्कोर 15 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे। 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। मोइन राइट आर्म राउंड स्टंप्स। इस मरतबा सामने की ओर खेलना चाहते थे, गेंद चली गई डीप पॉइंट पे। ऑन दी आप खेला था, हालांकि दूर से खेलने की कोशिश। ओवर थ्रो, कैफ का निशाना चूकता हुआ 2 रन पूरे किए बैट्समैन ने। थोड़ा नाराज है वहां पर मोइन उस थ्रो से। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पे पहुंचा है विकी स्पोर्ट कुक्से का। 35 का लक्ष्य है। मोइन गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे बैट्समैन महेश। फील्ड की जमावट एक शॉर्ट थर्मेन है, एक शॉर्ट फाइन लेक है, लॉन्ग ऑन पे कैफ राइस है, मिड विकेट है, बैकवर्ड स्क्वायर लेक है और एक वाइडिश मिड विकेट लगा दिया गया है। जबकि लॉन्ग ऑफ पे रफी है, बंटी है मेरे ख्याल से। इस मरतबा निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींच लिया वहां पर मोइन ने। 17 रन 2 विकेट। मोइन की गेंद पुल और पावरफुल, 6 रन। चौबीस, 12 गेंदों में केवल 11 रनों की जरूरत है।
सुगंध लगती हुई, जीत के दौर को खोलती हुई इस चौकी की मदद से स्कोर 32 पे पहुंचा है। केवल 3 रन चाहिए। तीन रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। रफी की गेंद फ्लिक कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद को आने दिया था, फ्लिक वर्क कर दिया था ऑन साइड में। 2 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए विकी स्पोर्ट कुक से, जो पिछले अतकुली कप की चैंपियन टीम है। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। रन के लिए निकल पड़े बैट्समैन लेग बाय, 1 रन दूर। और कैफ रेस की जो बल्लेबाजी थी उस पर पानी फिरता हुआ। हालांकि कल्पेश बबलू को जल्दी आउट किया था, लेकिन शुरुआत बहुत अच्छी की थी बैट्समैन बंटी ने। अपील और आउट एलबीडब्ल्यू। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाने की तैयारी में और अर्जोली स्पोर्ट इस स्पर्धा के बाहर। विकी स्पोर्ट कुक्से ने, कॉन्ग्रेचुलेशन विकी स्पोर्ट कुक्से एंड हार्ड लक ए स्पोर्ट अर्जोली। आइए हम अगले टॉस की तरफ आपको लिए चलते हैं। खेलने वाली टीमें विकी स्पोर्ट कुक्से के कैप्टन और श्रावण स्पोर्ट्स भोकड़ी के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। वहां पर हमारे कमेंटेटर योगेश पाटिल है। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी जो है वो है महेश। महेश इज द मैन ऑफ द मैच। महेश इज द मैन ऑफ द मैच। सॉरी, मैन ऑफ द मैच है बंटी, नाम गलत मैंने पढ़ा हूं, जिन्होंने 3 रन दे के 3 विकेट लिए और 11 रन बनाए। सॉरी। परंतु नक्कीच एक बंटीचा मोठेपणा आहे की हा सामनावरचा पुरस्कार आम्ही नक्कीच महेश पाटीलला देत आहोत. तर या महेश लाजू नका, कारण तुमचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स पाहायला आम्हाला हरकत नाही. बंटीचं अष्टपैलू कामगिरी नक्कीच आपण पाहिली, चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग सुद्धा आपण पाहिली, परंतु या ठिकाणी आपण महेशला हे पारितोषिक देत आहोत. तर नक्कीच मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. मी सर्वांनी नरेशजी गायकवाड यांना विनंती करतो, जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. अतिशय जबरदस्त या ठिकाणी ट्रॉफीचं आकर्षण पाहायला मिळतं. या त्यानंतर सन्मान्य नरेशजी शेलार, प्रमोदजी शेलार आपण पुढे या. शीतपे आणि जी हेड कॅप आहे ती आपण परिधान करायची आहे. महेशच्या डोक्याची शोभावणारी ही कॅप आणि त्यानंतर शीतपे या थम्सअप आज खुश तुफानी करते आणि नक्कीच आज तुफानी खेळ इथे मात्र विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डायमंड ऑफ पीडीसी मिस्टर हिरामन शेलार यांना विनंती करतो की पुढील गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे आणि पुढील गिफ्ट हॅम्पर आहे
सन्माननीय उमेशजी राऊत आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करणार आहोत. तर वेल प्लेड महेश, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतो या मान्यवरांना की आपण सन्माननीय नरेशजी गायकवाड आणि प्रमोदजी शिलार या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण स्वर्गीय कालरामजी राऊत टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या टॉस बॉक्सच्या माध्यमातून सन्माननीय कैलासवासी कालरामजी बांगो राऊत यांना नक्की त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. तर श्रावण स्फोट भोकरी विरुद्ध विकी स्फोट कुकसे आकाश जोशी या ठिकाणी कॉल देत आहेत. कुकचे संघाचे कॅप्टन आहेत. नरेश राऊत यांची मागणी केलेली आलेली आहे, तेच आलेला आहे, म्हणजे हा नाणं जातोय विकी स्फोट कुकच्या संघाच्या बाजूने. विनंती असेल की पुणे एकदा आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवूया. आपण या ठिकाणी आलात, तुमचं मी आभार व्यक्त करतोय. आकाश, पहिली जर सामना पाहिला तर नक्कीच कुठेतरी एकतर्फा सामना पाहायला आपल्याला तुमच्या संघाच्या खेळाडूंकडून नक्कीच कुठे टीम वर्क पाहायला आपल्याला. परंतु नक्कीच आता आपण जर विचार केला तर ज्या संघाने या मॅचमध्ये आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, तर टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय काही संघामध्ये चेंजेस पाहायला मिळतील? नाही तेच आहे. क्षेत्ररक्षण का स्वीकारल्याचा तू रिझन सांगू शकशील? चेसिंग करणं पसंत करतो. मागील काही 4-5 सामन्यापासून मी पाहतो की तू गोलंदाजी साकारतोय, परंतु या मॅचमध्ये भूषण पाटीलला तुम्ही गोलंदाजी दिली, याचं कारण काय आहे? चांगली बॉलिंग करा म्हणून. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला झुंज देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, इथे मात्र नक्कीच फाईट करण्यासाठी सज्ज आहात. नक्की. तर नक्की तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. नरेश, परफॉर्मन्स आज तुमच्याकडनं फारच चांगला पाहायला मिळतो. या ज्ञानेश्वर गोरे नाही, परंतु नक्कीच कुठेही त्याची उणीव भासत नाही, याचं कारण काय आहे? नवीन यंगस्टर जे आहेत त्यांनी खूप चांगली अशी बॉलिंग आणि बॅटिंग केलेली. टॉस तुम्ही नक्कीच गमावलेला, फलंदाजी करायची. आपण 2 सामने पाहिले, तुम्ही चेसिंग करताना कुठेतरी सामने जिंकले, परंतु आता तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. काय मनामध्ये एखादा टार्गेट सेट आहे तुमच्या? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. विकी स्पोर्ट कुकचे संघ पाहिला तर नक्कीच मागील 2-3 सत्रापासून चांगली खूप उपलब्धी त्या संघाने निर्माण केलेली आहे. बबलू पाटील त्या संघामध्ये आहे, तर या संघाचं काही दडपण वगैरे? नाही, आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. बाकी पुढे मॅचमध्ये जे दिसेलच. PTC मधील ही दुसरी स्पर्धा आहे आणि की त्या स्पर्धेबद्दल एक कॅप्टन म्हणून काय संदेश दिसले येणाऱ्या संघांना आणि नरेशजी राऊत यांना? कोरोनानंतर खूप चांगलं असं आयोजन नरेश राऊत आणि टीमने केलेलं आहे आणि पुढे आणि भरपूर स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये सर्वांना ऑल द बेस्ट करेन. आणि ही मॅच चांगली होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस संपन्न झालेला आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकलाय विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या कर्णधाराने प्रथमतः शतक स्वीकारलेला आहे. इन्व्हाइट केला आहे फलंदाजीसाठी श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला. थँक्यू सो मच. विकी स्पोर्ट कुकसे आणि श्रावण स्पोर्ट भोकरी या 2 संघामध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. आज दोन्ही संघांचा परफॉर्मन्स पाहिला तर खूपच चांगला परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो, कारण भोकरी संघाने सुद्धा आज 2 सामने जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकच्या संघासमोर ते मात्र या ठिकाणी फाईट करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि ब्ल्यू आर्मी अर्थात ब्ल्यू कलरची जर्सी परिधान केल्यानंतर विकी स्पोर्ट कुकचे संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होत आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये, चला सलामीची जोडी भोकरी संघ आपण लगेचच पाठवायची आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. आणि यानंतर मित्रांनो कुठे जाऊ नका की अजून एक मोठी मॅच, बिग मॅच आपल्यासमोर येत आहे. शेरवा स्पोर्ट वासेरे विरुद्ध SK स्पोर्ट सापे. बिग बॅटल. ऋषिकेश पाटील, मोहन सालवी, नंदकिशोर बजाज